शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेचा समावेश या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी, शासनाच्या वतीने माझ्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी चर्चा संवाद संपन्न झाला। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे। हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे। चर्चा संपन्न झालेली आहे। मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे। त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत, त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे। आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेवू। राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, मग त्याच्यामध्ये कला क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत, तर त्यांचाही समावेश करा, स्वागतार्ह सूचना आहे। पण हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। हिंदी में बताइए, मुख्यमंत्र्यांपर्यंत कधीपर्यंत पोहोचवणार आहात आणि साधारण तोडगा कधीपर्यंत निघेल असं वाटतंय? अगदी एकदम कालावधी वगैरे असं तर बोलू शकत नाही। आजची जी चर्चा झाली ते मी पहिलेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हे सगळं झालं। तर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दादा भुसे बोलतायत आणि राज ठाकरेंनी काही सूचना केल्या असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे। हिंदी सक्ती नको अशी राज ठाकरेंची भूमिका अजूनही कायम आहे आणि याच भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला असल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरे आणि दादा भुसे यांची अतिशय महत्त्वाची भेट झाली। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगितलं असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, कुठलाही तोडगा निघाला नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल। ही बैठक सकारात्मक झाली असं जरी म्हटलं गेलं तरी ती निष्फळ ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण पाहतो की स्वतः शिक्षण मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की कुठलाही तोडगा हा निघालेला नाहीये। राज ठाकरे यांनी नकार दिलेला आहे। जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात त्यांची जी भूमिका आहे, विशेषतः हिंदी तिसरी भाषा सक्तीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर त्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवलेली आहे, त्यांनी नकार दिलेला आहे। याचा अर्थ ही बैठक निष्फळ ठरली असंच आपल्याला म्हणता येईल। काही महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे यांनी सांगितले असल्याचं सुद्धा यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर कुठे ना कुठे आपल्याला स्पष्ट दिसतंय की या ठिकाणी राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे खूप मोठा एक जी भेट आज महत्त्वाची होती ती आज या ठिकाणी घडलेली नाही हे जवळपास स्पष्ट दिसतंय। एकूण जर आपण बघितलं तर ज्या अपेक्षेनं दादा भुसे आज आलेले होते ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये, कारण त्यांचं म्हणणं होतं की आमची जी भूमिका आहे ती आम्ही सांगतोय, परंतु राज ठाकरे यांनी मात्र तो मुद्दा मान्य केलेला नाही।
आणि त्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवलेली आहे. ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना माहिती दिली जाईल असं राज ठाकरे दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. टाइम बाउंड अजून काही गोष्टी नाहीत, म्हणजे याच्यामध्ये कालावधी सांगता येणार नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य केलंय. एकूण जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की ही जी भेट आहे ही सकारात्मक जरी झाली असली तरी ती निष्फळ ठरलेली आहे. ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र राज ठाकरे हे हिंदी सक्तीच्या भूमिकेवर किंवा हिंदी सक्ती नको या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता शिक्षण मंत्री त्याच पार्श्वभूमीवर दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट त्यांनी घेतलेली आहे.